नमस्कार, तुमचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे। तर अशा प्रकारच्या साड्या आपल्याकडे भरपूर असतात, काठापदराच्या साध्या वगैरे सगळ्या भरपूर असतात, पण त्या अशा प्रकारच्या साड्या आपल्याला ऑर्गनाइज करता येत नाही, आपल्याला नीट ठेवता येत नाही किंवा त्याची छान अशी घडी घालता येत नाही। आता मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला अशा वेगवेगळ्या घड्या घालून दाखवणार आहे, आपलं कपाट हे छान ऑर्गनाइज दिसेल किंवा तुम्ही विदाऊट कपाटाचे पण अशा घड्या घालून ठेवू शकता। यामुळे आपल्या साड्या अजिबात अस्ताव्यस्त होणार नाही, तर एका वेळी नीट राहतील। आता प्रत्येक साडीची तुम्ही एकासारखीच असे घडू घालू शकतात। आता मी तुम्हाला वेगवेगळ्या घड्या ह्या प्रकारे दाखवत आहे घालून, त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा। आता बघा, ही अशा प्रकारची साडी तुमच्याकडे खण साडी वगैरे असतात ना, म्हणजे कोणत्याही साडीची तुम्ही कोणतीही घडी घालू शकतात। आता जे बाकीचे साईडचे जे टसल्स वगैरे आहेत ते असे आतमध्ये टाकायचे आहेत। आता याची आपल्याला प्रथम ही खण घडी घालायला शिकवणार आहे। आपले बघा आजी पणजी वगैरे ह्या त्यांच्याकडे कपाट होतं का काय होतं, त्या अशा खणघडी घालायची ही एकदम पारंपरिक अशी पद्धत आहे। त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा आणि आवडलं तर एक लाईक नक्की करा। तर आम्ही दाखवलं आहे त्याप्रमाणे आपल्याला असं त्रिकोण तयार करायचा आहे आणि तो मी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे असं त्रिकोण वरती सेम ह्याचप्रमाणे तुम्हाला पण करायचा आहे। आणि जे वरती जो भाग राहील ना, तिथे तो आपल्याला आतमध्ये असं फोल्ड करायचा आहे। यामुळे तुम्ही आतमध्ये एक कप्पा राहील, त्यामध्ये तुम्ही तुमचे ब्लाऊज वगैरे किंवा सेम मॅचिंग पेटिकोट वगैरे पण ठेवू शकतात। ही एकदम सिंपल अशी छान अशी खणघडी झाली आहे, पहिली आणि पारंपरिक अशी खणघडी। तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा। आता मी यामध्ये तुम्हाला ब्लाऊज पण ठेवून दाखवते। आपली आजी पणजी आपल्या अशा प्रकारे घडी घालून छान आपलं जे साड्या होत्या त्या छान नीट ठेवत होत्या। यामुळे तुमची साडी अजिबात कुठेही चुरगळणार नाहीये किंवा कुठेही मी आता ह्याला वरून पण टाकून दाखवते, अजिबात ही निघणार नाहीये घडी, एकदम छान अशी चापून चोपून बसते। बघा, असं आतमध्ये तुम्ही ह्याला ब्लाऊजला पण ठेवू शकता किंवा तुमच्याकडे मॅचिंग पेटिकोट असेल प्रत्येक साडीवरचं तर त्याला पण ठेवू शकता। बघा, आता मी याला किती जोरात टाकत आहे तरी पण अजिबात ही घडी कुठालची कुठं पण निघत नाहीये। त्यामुळे तुम्ही पण नक्की अशा घडी ट्राय करा। असं पेटिकोट वगैरे मॅचिंग तुम्ही यामध्ये ठेवू शकता। जर का तुम्हाला आवडला असेल हा व्हिडिओ तर नक्की एक लाईक करा। आता तुम्हाला आणखी पण पुढे तुम्हाला भरपूर साडीच्या घड्या ह्या वेगवेगळ्या प्रकारचे दाखवणार आहे, त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा आणि अजिबात स्किप करू नका। जर का तुम्ही ह्या पद्धतीने घड्या घातल्या तर तुमच्या कपाटातून साड्या जरी खाली पडल्या तरी पण त्या अजिबात निघणार नाहीयेत, त्याच्या घड्या अजिबात विस्कटणार नाहीत आणि छान एकसारख्या घड्या घातलेल्या कपाट पण आपलं ऑर्गनाइज दिसेल। मग आता अशा प्रकारच्या पण काठापदराच्या साड्या आपल्याकडे भरपूर असतात, पण त्या खूप निघतात, म्हणजे थोडे अशा सुळसुळीत असतात त्यामुळे निघतात। आता अशा प्रकारे आपल्याला उभी घडी करून घ्यायची आहे। आता याची मी पॉकेट घडी शिकवणार आहे तुम्हाला, त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की म्हणजे तुम्हाला प्रॉपर पद्धतीने कळेल कशी कोणती स्टेप आहे ती। आता इथं दोनदा आपल्याला साडी अशी फोल्ड करून घ्यायची आहे, समोरच्या बाजूने ही एकदाच फोल्ड करायची आहे आणि इकडच्या बाजूने ही दोनदा फोल्ड करायची आहे। बघा, आता दोनदा फोल्ड इकडून केली आणि समोरच्या बाजूने एकदा फक्त फोल्ड करायची आहे आणि जी समोरच्या बाजूने दोनदा फोल्ड केलेली आहे ती आपल्याला समोरच्या बाजूला जो काही कप्पा ओपन राहील भाग मी आता दाखवते आहे, बघा कॅमेरामध्ये ओपन राहील भाग, त्यामध्ये आपल्याला ही समोरची घडी अशी टाकायची आहे। यामुळे आपली साडी अजिबात जागची हलणार पण नाही आहे, तुम्ही यावर किती पण साड्या ठेवू शकतात, ही साडी अजिबात हलणार नाही। या घडीला पॉकेट घडी म्हणतात आणि जो आतमध्ये भाग राहिलेला आहे त्यामध्ये तुम्ही तुमचा मॅचिंग ब्लाऊज किंवा मॅचिंग पेटिकोट वगैरे ठेवू शकतात। बघा, आता मी साडीला किती उलटा पालट करत आहे, पण त्याला अजिबात कुठेही बाजूही निघत नाहीये। तुम्हाला ही घडी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुमच्या मैत्रिणींना नक्की शेअर करा, त्यामुळे त्यांना पण खूप हेल्पफुल असा फायदा होईल। आणि तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या शहरातून कोणत्या गावातून पाहत आहात हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा, त्यामुळे मला कळेल की कोणत्या कोणत्या ठिकाणी हा व्हिडिओ माझा पोहोचला आहे आणि मला तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी आभार देखील तुमचे मानायचे आहेत। त्यामुळे व्हिडिओला कमेंट नक्की करा की तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या शहरातून पाहत आहात। बघा, आतमध्ये तुम्ही असं मॅचिंग तुमचा जो ब्लाऊज असतो तो पण देखील तुम्ही ठेवू शकतात। आता तिसरी घडी हे दुकानदार घालतात ना दुकानामध्ये, ती घडी तुम्हाला दाखवणार आहे। बहुतेक महिलांना अशी घडी घालता येत नाही, तुम्हाला आता मी दाखवणार आहे, शिकवणार आहे कशी तशी घडी घालतात। आता आपल्याला पहिली उभी घडी अशी घालून घ्यायची आहे आणि मी तुम्हाला दाखवत आहे त्यामुळे मला इकडे तिकडे असं करायला लागत आहे आणि बरोबर असं म्हणजे टसल असं त्यातमध्ये टाकायचे आणि दोन असे फोल्ड करायचे, पहिल्यांदा दोन फोल्ड करायचे आणि समोरच्या साईडने फक्त एकच फोल्ड करायचा। दुकानदार अशी सेम घडी घालतात त्यामुळे त्यांची साडी एकदम छान ऑर्गनाइज
राहते, कुठेही अजिबात पडत नाही किंवा कुठेही पडली किंवा काही झालं तरी ते अजिबात सुटत नाही. बघा आता किती सुंदर ही घडी झाली आहे आणि समोरून फक्त असं फोल्ड करायची. किती छान अशी घडी झाली आहे आणि कशी पण टाका तुम्ही अजिबात ही निसटणार नाही आहे, कारण त्याच्या आतमध्ये सगळे पदर वगैरे सगळे आतमध्ये गेलेले आहेत. फक्त ही घडीच तुम्हाला दिसत आहे आणि किती सुंदर अशी ऑर्गनाईज झाल्यासारखी दिसत आहे. तुम्ही प्रत्येक साडीची अशी घडी घालून ठेवली तर तुमचं कपाट हे सुंदर असं ऑर्गनाईज होईल. कशी वाटली तुम्हाला ही घडी कमेंटमध्ये नक्की सांगा. मी किती वरून खाली टाकत आहे तरी पण ते अजिबात निसटत नाही आहे. तुमच्याकडे जर अशी परकर किंवा पेटीकोट वगैरे असेल तर त्याची पण घडी तुम्ही अशा प्रकारे घालू शकतात. बघा आता मी तुम्हाला सांगत आहे याची पण एक मॅजिकल घडी. असं तुम्हाला दोन्ही साईडला असं फोल्ड करायचं आहे आणि पुढच्या साईडने असं थोडं जास्त घ्यायचं आहे आणि मागची साईड असं त्याच्या आतमध्ये घालायची आहे, ओपन साईडच्या आतमध्ये. याला पॉकेट घडी म्हणतात. ही खूपच सुंदर अशी पॉकेट घडी आहे. बघा आता इथे पण पेटीकोट असं कुठेही टाका, कसाही टाका, अजिबात हलणार नाही आहे. असं तुम्ही ह्या घडीच्या आतमध्ये कोणत्याही घडीच्या आतमध्ये असे पेटीकोट वगैरे ठेवू शकतात, मॅचिंग जे तुमच्याकडे असतील ते. कसं वाटलं ही पेटीकोटची घडी ते पण मला कमेंटमध्ये नक्की. अशा प्रकारे तुम्ही ब्लाऊजच्या आतमध्ये पण साडी ठेवू शकता आणि वरून फक्त ब्लाऊजचे जे हुक असतात ते लावायचे आणि आतमध्ये साडी ठेवायची. अशा प्रकारे छान हे पण साडी तुम्ही असं प्रकारे ठेवू शकतात. किती सुंदर दिसत आहे ना. आता शेवटची छान अशी घडी मी तुम्हाला दाखवणार आहे, त्यामुळे व्हिडिओ थोडंच राहिला आहे, त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा. अशा प्रकारचे पण सिंपल अशा साध्या साड्या असतात तुमच्याकडे, आमच्याकडे म्हणजे प्रत्येकांकडे असतात. सगळ्या महिलांकडे साड्या हा रोज वापरायच्या असतात, त्यामुळे ह्याला पण तुम्ही अशा प्रकारे छान अशी घडी घालून ऑर्गनाईज ठेवू शकता. बघा खालच्या साईडने आपल्याला डबल फोल्ड करायचा. आता ह्या साडीची मी नीट घडी घातली नव्हती त्यामुळे माझी काही नीट आली नाही, पण तुम्ही पहिली नीट घडी घाला साडीची आणि नंतर हे ऑर्गनायझर तयार करा, म्हणजे ही साडी ठेवायचं तयार करा. बघा आता सेम या प्रकारेच तुम्ही आतमध्ये अशी फोल्ड करायची. पहिली आपण पॉकेट घडी सेम त्या प्रकारेच आहे आणि आतमध्ये जे राहतो त्यामध्ये आपला मॅचिंग ब्लाऊज, मॅचिंग परकर वगैरे आपण ठेवू शकतो. तुम्हाला सगळ्यात जास्त कोणती घडी आवडली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुमच्या फ्रेंडला शेअर नक्की करा. यामुळे त्यांना पण नक्की फायदा होईल, त्यांचं पण कपाट छान ऑर्गनाईज राहील. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप मनापासून आभार. या सगळ्यापैकी कोणती घडी आवडली हे मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका. चला मग भेटू अशाच नवीन हेल्पफुल व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. टेक केअर फ्रेंड्स. बाय.